लोकसभा निवडणुकीचं मतदान महाराष्ट्रात जवळपास संपलेलं आहे आणि आता आपल्यासोबत यवतमाळ वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील येतात. ताई, मतदान संपलं, आता काय सुरू आहे? प्रचारही संपला, मतदान संपलं, काय सुरू आहे आता? निश्चितच मतदान संपलं असलं, प्रचार संपला असला तरी कायम माझं जगणं हे सामाजिक वसा घेऊन करणारं जगणं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे माझं काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. माझं इलेक्शन संपल्यानंतरही महाराष्ट्रातील उर्वरित इतर मतदारसंघांमध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही माझं जाणं झालं आणि ते संपवून आल्यानंतर माझं नेहमीच जे काम आहे ते सुरू झालेलंच आहे. त्याच्यामुळे वेगळं काही आहे असं मला आजही वाटत नाही. एक घटना घडली अगोदर, अनपेक्षित अशी तुमची उमेदवारी जाहीर केली आणि हिंगोली सोडून थेट यवतमाळ जावं लागलं. हे कसं सोपं गेलं काय? निश्चित सोपं नव्हतंच, अचानक झालं हे मान्य करावंच लागेल. परंतु अचानक झालं असेल तरी काही एकदमच माझ्यासाठी वेगळं याच्यासाठी नव्हतं की ती माझी माहेरची माणसं होती, माहेरची जागा होती. यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा माझा माहेरचा मतदारसंघ होता आणि माझ्या संस्थेच्या माध्यमातून, सामाजिक कार्यांच्या माध्यमातून सगळ्याच विधानसभांमध्ये माझं वेगवेगळं काम त्या ठिकाणी सुरू होतं. त्याच्यामुळे माझी एक वेगळी अटॅचमेंट त्या मतदारसंघामध्ये होतीच. सगळ्या जवळपास मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का घटलेला आहे, परंतु यवतमाळ वाशिम मध्ये जवळपास 1.5% मतदान हे गत वर्षीपेक्षा वाढलेलं आहे. कोणाला फायदा होईल काय वाटतं? निश्चित याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे. याचं कारण कदाचित लेकीवर जास्त जे प्रेम असतं माहेरवासियांचं, मी त्याकडे अत्यंत सकारात्मकतेने बघते की आमची लेक आमच्याकडे उभी आहे आणि मग ती जबाबदारी म्हणून कदाचित यवतमाळ वाशिम मधल्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी केलं असेल. त्याचप्रमाणे माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेलं काम, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेलं काम, या सगळ्या कामांचा परिपाक म्हणून त्या मतदारसंघात तो 1.5% जो वाढलेला मतदानाचा टक्का आहे त्याचा हा परिणाम असेल. यवतमाळ वाशिमचा एक इतिहास राहिला आहे ताई. बंजारा, दलित आणि मुस्लिम समाजाची मतं ज्या उमेदवाराकडे त्याचं पारडं जड भरतं. मग हिंगोलीवरून तुम्ही वाशिम गेलात आणि तिथल्या ह्या मतदारांसोबत कसा संपर्क वाढला? निश्चितच एकतर 6ही विधानसभेतील सगळ्याच लोकप्रतिनिधींनी काम केलेलं आहे. महायुतीच्या सर्व पक्षीय, सर्व नेत्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी माझं त्या ठिकाणी काम अत्यंत स्वतःचं काम म्हणून त्या ठिकाणी काम केलं. त्याच्यामुळे सर्वच समाजातील सगळ्या लोकांनी मला त्या ठिकाणी भरभरून मदत केलेली आहे. त्याच्यामुळे त्याही समाजाचं मतदान निश्चितपणे माझ्या बाजूने राहील याची खात्री आहे. एक थोडा अडचणीचा प्रश्न तुमच्यासाठी असेल. भावना गवळींची उमेदवारी न जाहीर करता यवतमाळ वाशिम मध्ये तुमची उमेदवारी जाहीर केली, काही काळ त्या नाराज होत्या, काय बोलणार? इथेही हेमंत पाटील साहेबांची उमेदवारी नाकारून मला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. कुणाचीही उमेदवारी गेल्यानंतर नाराज होणं हे अत्यंत साहजिक आहे. माणुसकीच्या भावनेतून आपण ते समजून घेतलं पाहिजे. परंतु त्यांनीही एक लहान बहीण म्हणून मला त्या ठिकाणी मदत केली. खूप काळ ते नाराज होत्या, म्हणजे प्रचार सुरू झाल्यानंतरही प्रचारात ऍक्टिव्ह नव्हत्या. तुम्हाला वाटते का त्यांनी काम केलं वगैरे? निश्चित केलं असेल. माननीय मुख्यमंत्र्यांची रॅली झाली, माझ्या 1-2 सभांमध्ये त्या माझ्यासोबत होत्या आणि एवढा मोठा मतदारसंघ मी सगळीकडे फिरत होते. मला जी जबाबदारी दिली आणि मला जो काही पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम आखलेला होता तो करण्यात मी इतकी व्यस्त होते की कोणी कुठे काय काय केलं हे बघण्यापेक्षा प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडलेली असेल या सकारात्मक भावनेने मी काम केलं आणि 100% त्या पद्धतीनेच काम झालेलं असेल. बरं, तुम्ही गेल्यानंतर भावना गवळींनी खूप काळ संपर्क जे काही तुमचे पदाधिकारी होते त्यांचेही तुमच्याकडे दिले नव्हते, हे थोडं किचकट होतं? या बाबतीत मला काहीच कल्पना नाहीये. त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि चांगल्या पद्धतीने माझा प्रचार झालेला आहे. निश्चित 4 जूनला या सगळ्या तुमचे ज्या मनात प्रश्न आहेत, कुणी केला, कुणी नाही केला, कुठल्या भागात झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 4 जूनला मिळतील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ह्या होत्या राजश्री पाटील यांनी सगळ्यांनी काम केल्याची प्रतिक्रिया त्यांनी माझाशी बोलताना दिली. कॅमेरापासून आकाश माधव, एबीपी माझा, हिंगोली. लढत ही तुल्यबळ होईल